श्री शनि महात्म्य श्री गणेशाय नमः। ओम नमो जी गणनायक एकदंत वरदायक स्वरूपसुंदरा विनायक करी कृपा मजवरी। आता नमो ब्रह्मकुमारी हंसारूढ वागेश्वरी वीणा शोभे दक्षिण करी विजय मूर्ती सर्वदा। नमन माझे गुरुवर्या सुखमूर्ती करुणालया नमो संत श्रोते यांच्या पाया अभेद भेदा करुणी। आता नमो श्री पांडुरंगा यावे तुवा कथेची या प्रसंगा निरसुनी माझ्या भवसंगा करी कृपा मजवरी। गुजरात भाषेची कथा नवग्रहांची तत्वता ही ऐकता एकचित्ता संकट व्यथा न बाधती। आता उज्जनी नाम नगरी राजा विक्रम राज्य करी तेथील चरित्राची परी ऐका चित्त देऊनिया। कोणी एके दिवशी प्रातःकाळी बैसली होती सभा मंडळी तेथे महापंडित त्या काळी लहान थोर बैसले ऐशी सभा बैसली घनदाट तेथे चर्चा निघाली सुबट म्हणती नवग्रहात कोण श्रेष्ठ सांगावे नीट निवडोनी। कोण्या ग्रहाची कैसी स्थिती कैसी पूजा कैसी मती कोण रूप कैसी गती ऐसे यथार्थ सांगावे। ऐसे ऐकताची उत्तर पंडित सरसावले समोर काढोनी पुस्तकांचा संभार बोलती ते यथामतीने। प्रथम एक पंडित बोलिला रवी ग्रह तो असे भला जो लागे त्याच्या उपासनेला त्याचे ग्रह पीडा न बाधे। रवी तो सूर्यनारायण जे नर झाले तत्परायण त्यांची विघ्ने होती निरसन महासामर्थ्य रवीचे। आदि व्याधी दरिद्र स्मरण मात्रेची होती दूर मग उपासना करी जो नर चिंतिले अर्थ सर्व पुरती। रवी तो मुख्य दैवत त्यावेळी सर्वही जाणा व्यर्थ नवग्रह आज्ञा पाळीत ऐसा श्रेष्ठ ग्रह हा। ऐकता रवीची वार्ता आणि त्या इतर ग्रहांची कथा तेणे निवारे सर्व व्यथा ऐसे नवग्रह ही समर्थ। परी रवी असे महाबळी सर्व माझी अतुर्बळी प्रत्यक्ष दिसत नेत्र कमळी तो हा सूर्यनारायण। तव दुसरा पंडित बोलत सोमासी असे बळ अद्भुत तो माळी असे म्हणवित वनस्पती पोषित असे। जयाची आराध्य दैवत शिव सांब कैलासनाथ त्याच्या बाळी हा विलसत म्हणून श्रेष्ठ जाणावा। चंद्र वर्ष अमृतास तृप्त करी सर्व देवास निशिराज महारूपस षोडश कळा जयासी सोन गांधीच कोणासी अति सौख्यदाता सर्वांसी सदा सर्वदा निर्मळ मानसी धन्य जयाचे पूजन। मग तिसरा पंडित बोलत ऐक राया सुनिश्चित मंगळ तो महासमर्थ कथा ऐकतयाची। मंगळ ग्रह हा महाक्रूर जैसी काते खड्गाची दार तयाचा न कळे पार सर्व ग्रहा माझी वरिष्ठ हा। मंगळ ग्रह सोनार क्रूरता जयाची अति थोर परी तो पूजकासी कृपा कर मंगल करी सर्वदा। जे गर्व धरुनी पूजा न करीती मग तो कवळे उग्रमूर्ती विलया जाय संतती संपत्ती शेवटी नाश करी जीवित्वाचा। तोची पूजकासी सदा प्रसन्न सर्व अर्थ करी पावन सर्व दुःख निरसून अंतर्बाह्य संरक्षी। तव बोले चौथा पंडित बुध असे महाबळवंत बुधाचा प्रताप अद्भुत सर्व ग्रहा माझी बुध जातीचा असे वाणी नवग्रहात शिरोमणी विघ्ने नासती तयाचा पूजनी सर्वानंद प्राप्त करी। बुध ज्यावरी कृपा करी लक्ष्मीवंत तयासी करी ऐसा तो महापरोपकारी बुध ग्रह जाणीजे। बुध ग्रह आहे ज्यास नीट त्यास सर्व मार्ग सुचती सुबट कोणत्या कार्यास ही तूट तो न करी कल्पांती। बुधाची बुद्धी भारी कोणासी निष्ठुरता तो न करी संसार चिंता हरी प्राणी मात्राची। मग बोले पाचवा पंडित गुरुचे सामर्थ्य असे अद्भुत गुरु तो श्रेष्ठ सर्वात इंद्रादी देवा समजता। गुरु ज्ञानाचा न कळे पार भाविकासी तो करुणाकर कर्माचा करी चूर भव भय व्यथेसी दुःख आणि दारिद्र्य रोग स्मरण मात्रे होती भंग। नवग्रहात महायोग्य ऐसा जाणीजे गुरु जातीचा असे ब्राह्मण सर्वात श्रेष्ठ असे वर्ण सर्व देव करीती मान्य गुरु वचनासी। गुरु असे ज्ञानचा पुरा तयाच्या साम्यासी नसे दुसरा त्यापुढे नुरेची तारा कल्पनेचा कदाही म्हणून करिता गुरु सेवा मग ग्रहांचा कोण दिक्केवा। गुरु सर्व भावे बजावा तेणे संतोषे सर्व ग्रहासी शिव करी गुरुपूजनासी तेथे पाड काय इतरांसी ऐसा श्रेष्ठ जो सर्वांसी आगम। तव सहावा पंडित बोलिला शुक्र ग्रह असे बहुबला जेणे राक्षसा उपकार केला संजीवनी मंत्रे करोनी। शुक्र गुरु तो दैत्याचा त्रिभुवनी दाखवाती जयाचा पार न कळे सामर्थ्याचा म्हणून श्रेष्ठ तो। शुक्राची शक्ती आहे पार तो करी कर्माचा चूर विघ्ने पळती दूरच्या दूर शुक्राचे नाम घेता। शुक्रपूजनी जे तत्पर त्याच्या शौर्याचे नाही अपारावार जो दिव्य देही निरंतर एकाक्ष तो आदि व्याधी दुःख दरिद्र स्मरण मात्रेच होती दूर सर्वाभीष्ट परिकर प्राप्त करी पूजका। नवग्रहात शिरोमणी ज्याचा महिमा वर्णेला पुराणी मान्यता श्रेष्ठ सर्वाहुनी शुक्राची असे जाणपा। ऐसे हे सहा ग्रह ऐकोनी राजा तर्जनी मस्तक डोलवी ओजा म्हणे उत्तम कथिले काजा अखंडित याते स्मरावे। आणिक ग्रह राहिले कोण सांगा पंडित हो निवडून कैसी त्यांची नामे कोण त्या मूर्तीशी बोलीजे।
मग संकेते बोले पंडित राहू आणि दुसरा केतू हे उभयता अति अद्भुत दैत्य कुळीचे असती मातंग जातीचे दोन्ही दुष्ट क्रिया म्हणोनी त्यांच्या दर्शने चंद्र सूर्य गगनी चळचळा कापती राहू पीडी चंद्राशी केतू तो सूर्याशी ग्रहण बोली जे तयासी प्रत्यक्ष दृष्टीशी दिसत असे प्राणी मात्र सर्वजन त्यासी न सोडिती पीडे विण परी केली पूजन स्मरण किंचित पीडा करिता ती राहू महापीडका निवार माया तद्रुपची केतू जाण राया उभयताची एकचर्या पूजन स्मरणे संतोषती सर्व ग्रहा परीस अतिक्रूर जनासी पीडा करीती पार म्हणून पूजन स्मरण निरंतर राहू केतूचे करावे तव नववा पंडित बोलत शनिग्रह श्रेष्ठ अवघ्यात बलाढ्य होय अति अद्भुत न कळे कळा तयाची तो जयावरी करी कृपा तयाशी सर्व मार्ग असे सोपा ग्रह दिक्पाळावर चापा तया शनिग्रहाचा ज्यावरी तो कोपाचे चढे तयावरी नाना विघ्न ये रोकडे तयाचा संसार बिघडे न राहे कल्पांती शनिदेव महाक्रोधी ज्याचा पराजय नोहे युद्धी देवदानवा त्रिशुद्धी दुःखदाता शनिदेव जोका भाविक सज्ञान नर या ग्रंथाचा करी आदर पूजन स्मरण निरंतर त्यावर कृपा करी शनिदेव शनीश्वराची मूर्ती काळी तो जातीचा होय तेली चरण पंगू सुरत चांगली पूजा करी काळ भैरवाची त्याची दृष्टी पडे जयावर करी तयाचा चकनाचूर अथवा कृपा करी जयावर तयासी सर्व आनंद प्राप्त होय दृष्टीचा ऐका चमत्कार जन्माला जेव्हा शनीश्वर तेव्हा दृष्टी पडली पित्यावर तेणे कुष्ठ भरला सर्वांगी पित्याच्या रती होता जो सारथी तो पांगुळ झाला निश्चिती अश्वांची या नेत्रांप्रती अंधत्व आले तक्षणी तेव्हा त्यांनी उपाय केले फार तरी गुण नयेची अणुमात्र जेव्हा दृष्टी फिरवी शनीश्वर तव तिघेही आरोग्य जाहले ऐसे ऐकता राजा विक्रम हसूनी बोले सप्रेम म्हणे पुत्र जन्मोनी काय काम ऐसा अपवित्र जो तो पुत्र नव्हे केवळ वैरी जो उपजताच ऐसे करी पुढे तो काय न करी सांगा पंडित हो ऐसे बोलीला हसो न करी टाळी वाजवी गर्जोन सभेची विनोद वचन म्हणे हा पुत्र कैसा हो ऐसे बोलता ते अवसरी कैसी वर्तली नवलपरी ती ऐकावी आता चतुरी चित्त देऊनिया त्या समयी शनिदेव विमानी जात होते बैसोनी रायाचे वाक्य ऐकता तक्षणी विमान खाली उतरले अकस्मात येऊन या सभेत बैसले तेव्हा विमानासहित तव पाहते झाले सभा पंडित म्हणती आले शनिदेव मग राव उठे जड करोनी जाऊनी नमन करी चरणी तव टाकीला झीड करोनी शनिदेवाने म्हणे तू राजा ऐसा मस्त टवाळी करीसी अद्भुत याचा चमत्कार क्षणात दावे न पाहे आत्ताची तू फार करीतोसी टवाळी नसतीच चढविली कळी तरी कन्या राशी समूळी तुझला ग्रह मी आलो तरी आता पाहे माझा चमत्कार तू नको करू गर्व फार ऐसे वदोनी अतिसत्वर विमाना रोड पै झाला तव तो राव लागे चरणासी म्हणे कृपा करावी दिनासी अन्याय घाली पोटासी कृपाळुवा शनिदेवा तरी तो न मानीच शनिदेव म्हणे मी तुझ दाखवीन अनुभव तेव्हा मनी किन्न जाला राव चिंता मानसी फार करी मग म्हणतच पंडिताला आम्ही महाग्रह उगाची छळीला तो आता कष्टविला आम्हाला तरी कैसे करावे आता जे जे पुढे होणार म्हणून बुद्धी सुचे तदनुसार तरी जे असेल लिखिताक्षर तैसे आता होईल राव दिलगीर जाळला मानसी विसर्जन करी सभेशी जाता जाळला मंदिराशी काही अंतरी सुचेना करून या संध्या स्नान मग करीतसे भोजन तदनंतर करिता झाला शयन नावेक पलंगावरी ऐसे करिता एक मास झाला राया विक्रमास मग काय वर्तले त्या कथेस त्याची आता ऐकिजे राया विक्रमासी आला शनी 12वा अति क्रूर स्थानी जेणे त्रासिले बहुत प्राणी अभाविका पीडितसे तेव्हा पंडित बोलती वाचे राया पूजन करी शनिग्रहाचे 7.5 वर्ष नियमाचे सामर्थ्य आहे जाणीजे तुम्ही विनोदे हासला शनीशी तरी तो कष्टवीर तुम्हासी जो का गांजितो त्रैलोक्यासी तोची हा महाग्रह जाणीजे चित्त करोनी एकाग्र ऐकावा पूजेचा प्रकार जेणे करोनी शनिश्चर कृपा करेल तुम्हावरी प्रथम करोनी औषधी स्नान मग करावे प्रतिमेचे पूजन अश्वाचा नाल घेऊन त्याची प्रतिमा करावी शास्त्रविधी पूजा निर्धार मग तैल अभिषेक कर मृत्तिकेच्या कुंभावर त्याची स्थापना करावी स्थापना झाली जाण पुगी फल ब्राह्मणासी देऊन 23 सहस्र जप संपूर्ण यथा सांग करावा जपसंख्या झाली आवरी चतुर्थांश हवन करी हवन झाली आवरी दाने करावी शनीची मग जपकर्त्या ब्राह्मणासी शनीश्वर रूप मानून त्यासी दक्षिणा देऊनी पूजेसी प्रसन्नची करावे मग करावे ब्राह्मण भोजन यथाशक्ती द्यावे दान ब्राह्मण तृप्त होता पूर्ण संतोष पावे शनिदेव जेवी रक्षी बाळकाशी माता तैसे रक्षी निजभक्ता पंडित म्हणती राया समर्था गोष्टी एवढी ऐकावी
राजा म्हणे पंडिताला, शनी न मानीचा आम्हाला, तोची माता पिता वहिला, रक्षी तोची पै जाणा. मग बोले विक्रम पंडितासी, तुम्ही जावे आपुल्या गृहासी, जे होणार असेल ते निश्चयेशी, घडून येईल न टळेची. ऐसे बोलोनिया उत्तर, काय झाला चमत्कार, चित्त करोनिया स्थिर, श्रवण करावे सर्वाही. असो मग कोणे एके दिवशी 2 प्रहाराच्या समयासी, कारवान वेशेष उज्जनीसी, घोडे विकावया आला शनिदेव. रूप पालटोनी आपुले वारू विकावया आणले, तव तेथे गिराईक पातळे, रावही आला त्या स्थानी. तेव्हा किंमत पुसतसे राव, तयासी म्हणे शनिदेव. वारू फिरवणी पहा हो, मग कळेल मोल त्याचे. तेव्हा सारंगा वारू राव आणवीत, चाबुक स्वारासी वरी बैसवीत. तेने घोडा फिरविल चौगानात, अतिउत्तम फिरतसे. तव दुसरा घोडा अबलक, त्याचे मोल ₹1,00,000. तो सोडून तत्काळिक आणीला विक्रमापाशी. तव त्या सौदागरे काय केले, राया विक्रमासीच बैसविले. घोडा फिरविता राव बोले, अतिउत्तम फिरतसे. तव त्या घोड्याची कोरडा मारिता घोडा उडाला गगनपंथा. पवन वेगे वारू जाता महावनात ते समयी. अधिक कोरडा मारिता तो अधिक जाय पंथा. थोर अवस्था होय चित्ता, केवी वर्तले म्हणोनी. दूरदेशी अति उजाळी, जेथे घोर वन महाजाळी. तेथे नदीच्या पैलथडी, घोडा जाऊनी उतरला. तेथे राव उतरला खाली, तव नवल परिवर्तली. वारू नाही नदी गुप्त झाली, झाडा जुडा सहित. तेव्हा आश्चर्य वाटले विक्रमासी, म्हणे ईश्वरी गती न कळे कोणासी. वारू आणि वनासी काय विचार पै जाहला. तव असतासी पावला वासरमणी, अंधकार प्रवर्तली रजनी. पुढे मार्ग न दिसे नयनी, मग तेथेची पहुडला. 4 प्रहर गेलियावरी, उदयासी आला तमारी. मग तो एका नगराचा मार्ग धरी, राजा विक्रम आपण. तव तेथोनी 4 योजने दुरी, तामलिंदा नाम नगरी. तेथे जाता झाला ते अवसरी, हळूहळू पोहोचला. इकडे उज्जनीची कथा राहिली, ती आता पाहिजे श्रवण केली. नगरजने वाट पाहिली 4 प्रहर रायाची. तेव्हा सौदागर म्हणे प्रधानासी, वारू द्यावा आमचा आम्हासी. कोणीकडे नेले वारूसी राया विक्रमाने. तव पाहते झाले नगराबाहेर, कोसी 2 कोसी कोस 4. परीकोटे न दिसे राजेश्वर, मग चिंता प्रवर्तली. तेव्हा सौदागर म्हणे प्रधानासी, सत्वर शोधोनी आणा रायासी. नाही तरी आम्हासी पैका द्यावा वारूचा. तेव्हा प्रधानासी पडली चिंता, मनी म्हणे कैसे करावे आता. रायाचा शोध न लागे तत्वता, सौदागरे अडविले. मग प्रधाने काय केले, सौदागरासी बोलाविले. म्हणे वारूचे मोल काय वहिले, ते सांगा आम्हासी. तयाने मोल सांगताची जडकरी, मग पैका घातला तयाचे पदरी. तेव्हा प्रधानासी पुसोनी सत्वरी, जाता झाला शनिदेव. सौदागर गेलिया पाठी, मागे काय वर्तली गोष्टी. नगरजन सर्व होती कष्टी, देशपट्टणे धुंडिली. नगरी झाली ऐशी परी, इकडे राजा विक्रम काय करी. तया तामलिंदापूर नगरी, ग्रामा माझी प्रवेशला. तव तेथे व्यवहारी सावकार, जातीचा वैश्य धनाढ्य तोर. तेव्हा तयाचे दुकानावर राजा नाविक स्थिरावला. सावकाराचे दुकानी विक्री होत असे द्विगुणी. त्याने भला माणूस जाणोनी, आदर केला तयाचा. मग व्यवहारी बोले भावे, तुम्ही आता मुखमार्जन करावे. जातीचे कोण आम्हा सांगावे, नाम ग्राम तुमचे पै. राजा म्हणे तसा वैश्यासी, आम्ही क्षत्रिय असो परियसी. आमुचा मुलुक दूरदेशी, क्षण एक येथे उतरलो. मग सावकारे करविला पाक, अतिउत्तम षड्साधिक. भात पुऱ्या सांडगे देक, करविले बहुत प्रकार. मग तो वैश्य म्हणे क्षत्रिया, उठा वेगी जेवावया. भोजन करोनी लवलाया, मग जावे सुखरूप. मग राव करी संध्या स्नान, सत्वर सारिता झाला भोजन. उत्तम प्रकारचे पक्वान्न सेवनी तृप्ती पावला. तेव्हा वैश्य म्हणे क्षत्रियासी, सत्य सांगावे आम्हासी. मग विक्रमे यथार्थ कथिले तयासी. तेव्हा तो निज अंतरी समजला. आता त्या सावकाराची कन्यका, नाम तिचे अलोलिका. तिचा पण हाची देखा, इच्छिला वर वरावा. परी तिसी न मिळे इच्छावर, वैश्य शोध करी निरंतर. तव हा विक्रम राजा परिकर, म्हणे यासी द्यावी कुमारिका. तेव्हा तो बोले कुमारिकेसी, बाई उत्तम वर आणीला तुझसी. आता तू माळ घाली यासी, न करी अनुमान. हा स्वरूपे आहे सुंदर, 32 लक्षणी परिकर. हा भाग्यवंत जानवर, यासी वरी कुमारिके. तेव्हा कुमारी बोले पित्यासी, तुम्ही बहुत वर्णिता यासी. परी न भरता मम मानसी, तव न वरी त्यासी निर्धारी. आज पाहीन याचे लक्षण, कैसे चातुर्य काय ज्ञान. भाषणावरुनी प्रमाण, सर्व कळो येईल. ऐसे वदता झाली सांज, तव असतासी गेला भानुराज. पित्यासी म्हणे महाराज, पांतिकासी पाठवावे. मग वैश्य म्हणे क्षत्रियासी, जावे निद्रा करावयासी. अतिरम्य चित्रशाळेसी, तेथे सर्व विदित होईल. मग तो विक्रम उठोनी चालिला.
जेथे होती चित्रशाळा तेथे हंस मयूर कोकिळा नाना प्रकारचे लोपिले चित्रे रेखिले बहुकुशलता वारू आणि गजरथा चित्रकारे चित्ररेखिता आळस काही न केला पुढे पाहे राजा नयनी तव अपूर्व मंचक देखील तक्षणी त्यावर पासोळा लेप दोन्ही अंतरुण घातलेसे रत्नखचित सुरंग पलंग त्यावरी नाना परीचे रंग जाई जुई पुष्पे सुरंग तेज केली अतिनिगुती वरती लोंबती मोतियांचे गड चांदवा करीतसे फडफड समया जळती धडधड चतुष्कोणी चार पै ऐसे पाहुनी राव झाला चकित म्हणे न कळे काय आहे वृत्तांत हो कोण देश कोणती गत होईल ती कळेना कर्माच्या गती असती गहना जे जे होणार ते कदा चुकेना तेथे भोगिल्या वेण सुटेना देवाधिका सर्वांशी तरी हे शनिदेवाचे छळण त्याने ही माया रचिली जाण आता होणार ते होय आपण जो सर्वांशी पीडित असे ऐसा मनी करोनी विचार मग निद्रा करी राजेश्वर तया पलंगी साचार सावधान निजे अंतरी नाना परीचे करी विचार बुद्धीचे तरंग अपार म्हणून निद्रा न ये साचार परी मुख आच्छादन केलेसे राय केली ऐशी परी मग वैश्य कन्यका काय करी पंचारती घेऊनी करी आली रंग महाला कारणे तिने केला सर्व शृंगार गळा शोभती मोतियांचे हार केश कस्तुरी कर्पूर सुगंध द्रव्य आणली पै पायी पैंजण नुपुरे ती झणत्कार करीती गजरे पदकांसी जडिले दिव्य हिरे त्यांचे तेज पाकत असे ती जैसी पुतळीच केवळ 32 लक्षणी वेल्लाळ मृगनयना विशाळ बाळ येऊनी उभी ठाकली राव निद्रेचे मिश करून पलंगी पौडला असे जाण तो न उठे ऐसे जाणोन मग कुमारी काय करी चंदन पात्र घेऊन हाती अलोलिका होय शिंपिती तरी जागा न होय नृपती कोणेही प्रकारे करोनी ऐसी एक प्रहर झाली कष्टी जागा न होय मग झाली इम्पुटी मुक्ताहार ठेवणी कुंटी निद्रा करी संचित तो निद्रा आली कामनीशी मग राव उघडिता मुखाशी विचार करी निज मानसी मी सत्वधीर म्हणवितो परोपकारी माझे मन पापास भीतोत रात्रंदिन ही तव कन्या असे जाण कैसे भाषण करावे ऐसा विचार करी निज मानसी तव तो निद्रा भर कामिनीशी मग पाहता झाला चित्राशी तेथे अपूर्व वर्तले चित्रीचा हंस निर्जीव परी तो काय करिता झाला लाघव खाली उतरवणी सावयव हाराची मोते बक्षित असे राव पाहुनी झाला चकित मनी म्हणे हे आश्चर्यमात परी ही गोष्ट अनुचित दुःखदायक आपणासी जरी हार घ्यावा काढूनी तरी ब्रीद जातसे निरसुनी परासी दुःख न द्यावे म्हणून ब्रीद असे माझे हे परंतु गोष्टी हे अघटित आपणासी दुःख होईल प्राप्त हे ग्रह दशेचे माम सत्य परी हार न काढावा ऐसा निश्चय राय केला इकडे सर्व हार हंसे गिळला ते पाहून राव निजला कुमारिके शेजारी तव उगवला असे दीना कुमारी उठली कडबडोन म्हणे हा पित्याने वर आणिला जाण अति मूर्ख नपुंसक मनी क्रोध आला भारी उठोनी चाललेली झडकरी तवती हार पाये कुंटीवरी तेथे काही दिसेना हार न देखे कुमारिका ती म्हणे पांतिका अविवेका हार घेऊनी महाटका निद्रा केली सुखरूप तरी हार देई माझा झडकरी तुझ पचणार नाही चोरी ऐसिया गोष्टीने तुझी तोरी राहणार नाही तत्वता तरी हार दे माझा मजप्रती मग तो जावे आपुल्या पंथी याची चर्चा झाली अनिश्चिती नाश होईल शरीराचा तव पांतस्थ म्हणे कुमारिका हार नाही आम्हासी ठाऊका येथे निद्रा केली म्हणून देखा आळ घालसी आम्हावरी तव ती कुमारी संतप्त मनी पित्यासी सांगे तक्षणी म्हणे इच्छावर आणीला मज लागुनी त्याचे लक्षण अतिउत्तम तुम्ही ठक चोर आणीला घरा तो तस्कर विद्ये माझी पुरा येणे चोरीले माझी आहारा तरी तो मागुती घेईजे तेव्हा वैश्य म्हणे पांतिकासी तुझ विश्राम दिदला कासयासी तरी तू का हार घेऊनी बैसलासी बरा झालासी उतराई उत्तम भोजन दिदले देखा आणि ही अर्पिली निज कन्यका ऐसे असता महामूर्खा हे काय आचरलासी बराच फेडीला उपकार देई माझे कन्येचा हार मग तो जावे सत्वर आलिया पंथे तव राव म्हणे सावकारासी तुमचा हार नाही मजपासी हा कर्म भोग ओढवला सायासी नसतेच विघ्न हे तेव्हा सावकारासी क्रोध आला येणे सेवकासी हुकुम केला बंधन करावे या तस्कराला मार द्यावा निष्ठुरपणे यासी मारिल्या वाचून हार हस्तगत न होय जाण हा पक्का तस्कर म्हणून ऐसे लक्षण पैयाचे मग त्या सेवकी धावोनी सत्वर बांधिला तो मुसाफिर अतिशय दिदला मार दया नाही अंतरी हे मारिती अतिनिष्ठुर होऊनी दया नाही अंतकरणी मारा मारा ऐशा वचनी वैश्य तेव्हा बोलत
मार मारून केला जर्जर, म्हणती हार देई गा सत्वर, महानिर्दय निष्ठुर दया नये कोणासी, मग राव म्हणे वैश्यासी, हार नाही गा आम्हा पासी, कष्टवितोसी शरीरासी, ऋताची जाण कासया, ते वैश्य म्हणे सेवकाला, हा पक्का तस्वर नवे भला, अद्यापि नाही कबूल आला, मार खातो निशंक, मग तो व्यवहारी काय करी, जाऊनी रायाचे दरबारी, राया चंद्रसेना श्रुत करी, सांगे सकळ वर्तमान, ते ऐकोनी राजेश्वर, म्हणे आणावा तो तस्कर, ऐसे वचन ऐकोनी सत्वर, सेवकांची मांदी धावली, त्यांनी बंधन करोनी विक्रमासी, आणि ते झाले रायापाशी, मग प्रणिपात केला वेगेसी, सन्मुख उभा राहिला, मग राव बोले पांतिकासी, हार आहे की तुझपाशी, तो देई आता सावकारासी, प्राण वाचवी आपुला, तव विक्रम बोले वचना, ऐक राया चंद्रसेना, हार घेतला नाही जाणा, असत्य न बोले कदाही, हाराचा सांगावा विचार, तरी वृत्ता म्हणाल तुम्ही सर्वत्र, न घडे तोची विचार, घडला असे समर्था, आम्हासी ग्रह नाही सानुकूळ, नसतीच उत्पन्न होते कळ, त्याची काय करून हळहळ, होणार ते होत असे, बरे चोरी न करावी, परंतु केली, परी आता पाहिजे क्षमा केली, सर्व अपराध पोटी घाली, कृपा करी महाराजा, ऐसे वचन ऐकता राजेश्वर, क्रोधे संतप्त जैसा कधीरांगार, गर्जना करोनी सत्वर, काय बोलत जाहला, सेवकासी म्हणे उठा सत्वर, थोडा याचे चरण कर, टाकून या नगराबाहेर, अन्न उदक न द्यावे, ऐसा रायाचा अविवेक, मूढमती ते सकळीक, नाही कोणीही भाविक, यथा राजा तथा प्रजा, तरी रायाचे मुखी शनैश्वर, सुचू न दे काही विचार, तोची पीडा करी वारंवार, दुःख देत राया ते, ऐसे चंद्रसेनाचे उत्तर ऐकोनी, सेवक उठिले झड करोनी, राया विक्रमासी चालिले घेऊनी, तया नगराबाहेर, नेऊन या नगर प्रदेशी, तोडी ते झाले करचरणासी, अश्रू येती जनांच्या नयनांसी, महासंकट ओढवले, तेव्हा हात पाय चारी, तोडिले त्याची निष्ठुरी, टाकोनी ग्रामाबाहेरी, सेवक गेले सांगावया, मग राजा पुसे सेवकाला, तो मेला किंवा वाचला, त्याचा प्राण कोठे उरला, ऐसे बोले उत्तर, मग सेवक म्हणती महाराज, सत्वरची प्राण जाईल सहज, करचरणा विण आत्मराज, कैसे सुख पावेल, खाण्याविण हैराण, शरीर पीडा अतिदारुण, तळमळ करी रात्रंदिन, महादुःख होत असे, इकडे राजा विक्रम काय करी, आता पायांचे दुःख भारी, जैसा मत्स्य तळमळ करी, उदका विण जाणपा, कोणी येता ती वाट सरू, त्यासी पाहता येत गैवरू, हे म्हणती हे परमेश्वरू, कोण कष्ट या प्राणियासी, जरी अन्न उदक कोणी द्यावे, तरी राय त्यासी दंडावे, ताडन बंधन करावे, ऐसा धाक जनासी, ऐसे असता झाला एक मास, अति दुःख होतसे विक्रमास, परिदया न ये कोणास, ग्रह दशा म्हणोनी, राव विक्रम शोक करी, म्हणे ग्रहा समर्थात कृपा करी, निष्ठुर न व्हावे निजांतरी, दया करी दीनासी, ऐसी करुणा भाकिता तये वेळी, मग शनेश्वराची कृपा आली, म्हणे याच्या सत्वाची न कळे खोली, सीमा झाली तत्वता, तरी आता पिडू नये तत्वता, केली रायाच्या मनी प्रेरकता, चंद्रसेन द्रवला चित्ता, म्हणे अन्न उदक देत जावे, अन्न उदकाची आज्ञा जाहली, नगर जनासी दया आली, ते आणोनी देतीत नित्यकाळी, कनवाळू कृपाळू जन, अन्न उदकाचा होतसे सुकाळ, परंतु करचरणा विण पांगुळ, त्या अतिदुःखे होतसे विव्वळ, चैन न पडे क्षणभरी, ऐशी क्रमिली वर्ष दोन, तोवरी दुःख सोसिले अतिदारुण, ऐसे कर्माचे विधान, भोगिला विण सुटेना, तव कोणे एके दिवशी, पेलीन बैसोनी शिबिकेशी, जात होती सासुर्यासी, तया मार्गाने त्या तेलिनीचे माहेर, होते पै उज्जनी नगर, सासरे तामलिंदापूर नगर, ऐसे श्रोती जाणीजे, तेथील तेलियाने उज्जनीहून स्नुषा आणिली मूळ करोनी, तवती त्या मार्गावरोनी येत होती उभयता, तेव्हा त्या तेलिनीने पाहिले विक्रमाकारणे, मनी म्हणे राजा कोणे, आणि लासे या स्थानी, मग ती खाली उतरोनी कामिनी, लागली विक्रमाच्या चरणी, म्हणे हाता पाया वाचोनी, कोण अवस्था शरीराची, राजा अवलोकी तेलिनीकडे, बाई विजयी असोत तुझे चुडे, काय वृत्तांत ग्रामाकडे, तो सर्व सांग मज, मग कामिनी म्हणे अहो राया, सर्व सुखी आहेत करुणालया, परी हे अवस्था तुमच्या देहा, काय म्हणून जाहली, राव म्हणे ऐक पतिव्रते, हा कर्म भोग जाण निरुते, ग्रहदशा फिरली माते, हे कर्तव्य देवाचे,
मग सर्व सांगितले तियसी, जे जे वर्तले ज्या समयासी, ते ऐकोनी म्हणे विक्रमासी, धन्य धन्य रे विधातिया. मग ती तेलेन काय करीत, रायासी शिबिके माझी बैसवीत, आपुल्या गृहासी घेऊनी जात, अत्यादरे करोनिया. तव तेली कापे थरथरा, म्हणे हे विघ्न आणिले घरा. जरी श्रुत होईल राजेश्वरा, मग कैसे करावे आपण, तेव्हा सून म्हणे श्वशुरासी, हा विक्रमादित्य निश्चयेशी, धर्मनीती राज्य करी उज्जनीसी, परी हे दशाग्रहाची. हा माळवा देशीचा धनी, जैसा उकिरड्यात पडिला चिंतामणी, दैवे लादला आपणा लागुनी, म्हणून आला गृहाते. मग तो तेली काय करी, राया चंद्रसेना श्रुत करी, आपण तस्कर टाकीला जो बाहेरी, हात पाय खंडोनी. जरी आज्ञा होईल राजेश्वरा, तरी आणीन तया तस्करा, दया उपजली मम अंतरा, दीन अनाथ म्हणोनी. मग राव म्हणे भला रे भला, आणावे तया तस्कराला, प्रतिपाळ करी वाहिला, अन्न वस्त्र देऊनी. ऐसा हुकूम केला रायाने, मग तेली आला घराकारणे, तेव्हा तेलियासी विक्रम म्हणे, गोष्ट सांगतो ऐका ते. मग राव म्हणे मेहतरासी, तुम्ही श्रुत न करावे कोणासी, विक्रम आहे मम गृहासी, ऐसे कोठे न वदावे. मग तो तेली म्हणे राजेश्वरा, घाणा हाकावा माझे अगरा, देईन मी अन्न आणि वस्त्रा, ऐसा नेम पै माझा. मग विक्रम म्हणे तेलियासी, धन्य तुझी बुद्धी ऐसी, तुझा उपकार न पिटे आम्हासी, महासंकटी लक्षिले, ऐसे करिता काही एक दिवस, होते झाले विक्रमास. तया तेलियाचे घरी रात्रंदिवस, घाणा हाकीतसे. तव 7 वर्ष परिपूर्ण झाली, पुढे कथा कैसी वर्तली, ती पाहिजे श्रवण केली, एकाग्र चित्ते करोनी. मग कोणे एके दिवशी, सायंकाळ जाहली निशी, घाण्यावर असता विक्रमासी, बुद्धी कैसी आठवली. तो दीप रागाचा अवसर, ध्यानात आणि राजेश्वर, राग आळवीतसे मधुर, सुस्वर कंठे करोनी. रागोद्धार करिता प्रत्यक्ष, दीप लागले लक्षानुलक्ष, जैसी दीपवाळीच देख, प्रकाशमान नगरात. तव एक स्तंभाच्या माळीत, राजकन्या अतिरूपवंत, नामे पद्मसेना निश्चित, बैसलीसे आनंदे. तेव्हा तिने अवलोकिला प्रकाश, मग पाचारिले परिचारिकेस, म्हणे कोणे केले दीपोत्सवास, शोध करोनी मज सांगा. दीपवाळी तो आज नाही, आणि लग्नही नसे कोठेही, तरी हे आश्चर्य दिसते काही, पाहुनी यावे सत्वर. इकडे दीप राग झाला संपूर्ण, तेव्हा दीप मावळले मुळीहून, मग दुसरा श्रीराग नामे करून, येथे राग आळवीतसे. पद्मसेना पुसे परिचारिकेसी, हा पुरुष राग ज्ञानी विशेषी, राग आळवितो अतिसूरसी, कोण्यास्थळी पहागे, याचा आणावा समाचार, धुंडाळावे सकळ नगर, जेथे असेल तो नर, येथे आणा वेंगेसी. तेव्हा परिचारिका 4 जणी, नगरी शोध करीती तक्षणी, तवतो तेलियाच्या घरी गाणी, हाकी तसे चौरंगा. त्या परतोनी राजकन्येशी सांगती, ही चौरंगा केला जो निश्चिती, तो तस्कर तेलियाच्या गृहाप्रती, घाणा हाकीत बैसला, तोची करीता आहे रागरंग, परी स्वरूप दिसत आहे भेडंग, जैसे का शिमग्याचे सोंग, ऐशिया परी दिसत आहे. मग पद्मसेना म्हणे साचार, तरी घेऊनिया तो तस्कर, जिवे भावे करीन भ्रतार, वेद लागला अंतरी. परिचारिका म्हणती प्रमाण, परी राया श्रुत करावे जाण, म्हणजे न लागे दूषण, शब्द न ये आम्हावरी. तेव्हा पद्मसेना म्हणे तुम्हास काही, तयासी येते आणावे पाही, मग रायासी श्रुत करीन लवलाही, तुम्ही मनी भिवू नका. तेव्हा परिचारिका निघाल्या तेथुनी, येत्या झाल्या तेल्याचे दुकानी, मग त्या तेलियासी पुसोनी, तयासी घेऊनी चालिल्या, एक स्तंभाच्या माळीवरी, तयासी नेले पैसत्वरी. मग त्या ते अवलोकून राजकुमारी, अंतरी संतोषली. मग ते वदे चौरंगासी, तुम्ही राग ज्ञानी अतिविशेषी, तरी आता रागोद्धार करावा वेगेसी, जेणे तृप्त होती श्रवण हे. मग तो करी रागोद्धार, यथा न्याय, गातसे सुस्वर, कंठ त्याचा अतिमधुर, जैसा गंधर्व दुसरा. ऐसा राजकन्याच्या माळीवर, रागरंग होतसे अपार, तव चंद्रसेना आपुल्या माळीवर, ऐकता जाहला. मग राव पुसे परिचारिकेसी, आजी कुमारिकेच्या महालासी, रंग होतो दिवसनिशी, कोणे कार्यासी सांगपा. मग दासी म्हणती समर्था, हा अन्याय आम्हासी लाविता, परी हे निज कन्येची अवस्था, आम्हाकडे काय शब्द, परंतु आमची एक विनवणी, येऊनी पहावे निज नयनी, मग येईल कळोनी अवस्था तेथील.
पद्मसेनेचा विचार आम्हा सांगता नये साचार, म्हणून तेथे चलावे सत्वर, मग जे करणे ते करावे. तव त्या रायासी निद्रा आली, पुढे कथा कैसी वर्तली ती पाहिजे श्रवण केली. एकाग्र चित्ते करोनिया राजा विक्रम त्या माडीवर, बैसलासे चिंतातुर. तव 7.5 वर्ष साचार, भरली शनिदेवाची राजा मनी चिंता करीत. म्हणे केव्हा उज्जनी होईल प्राप्त, क्लेश भोगिले अत्यंत. परिकृपा न करी ग्रह स्वामी, ऐसा राव चिंता करीत. तव तेथे काय वर्तली मात, शनिदेव होऊनी कृपावंत. सन्मुख उभा ठाकला, म्हणे ऐक राया विक्रमसेना. मजन ओळखसी अज्ञाना, अद्यापि अनुभव तव मना आला किंवा नाही. मग राव उठू पाहे जड करोन, परिते नाहीत करचरण. तेव्हा तैसाची भूमिशयन, लोटांगण घालीतसे. तेव्हा शनी वदे राया विक्रमा, धन्य धन्य तुझा महिमा. आता मी प्रसन्न राजोत्तमा, इच्छा असेल ते माग. तव विक्रम सद्गदद बोले वचन, म्हणे मनुष्य देहा न पिढी जाण. हेची द्यावे मजदान, कृपाळुवा शनिदेवा. म्या दुःख सोसिले अनिवार, ऐसे प्राण्यासी नाही सोसवणार. तरी तू कोणासी न पिढी साचार, हेची मागणे शनिदेवा. ऐसे ऐकोनी शनिदेव, म्हणे धन्य धन्य तू विक्रमराव. परपिढेचा अनुभव जाणतोसी निजांतरी. तू न मागसी हात पाय, राजछत्रादी सुखोपाय. तरी तुझ ईश्वर म्हणोये, पर दुःख निवारिसी. मग कृपा उपजली शनिदेवासी, रावी कर चरणादी रूपासी. पहिल्या उनी अतिविशेषी, सुंदर काया पै केली. मग राव शनिदेवाचे चरण धरी, म्हणे कृपाळुवा कृपा करी. हेची मागणे साचारी, न करी पीडा कोणासी. मग राया ते शनिदेव बोले, म्या काय तुझ दुःख दिदले. दुःख गुरुनाथे पाहिले, ते कष्ट कोणे रीती. तुझ दुःख दाविले किंचित, म्या कैसे त्रासिले देव दैत्य. हे श्रवण करी निश्चित, गुरु पीडा अवधारी. एके दिवशी प्रातःकाळी, नमन केले गुरु माऊली. मग हस्त जोडोनी ते वेळी, विनंती करीतयासी. अहो जी श्री गुरुनाथा, मी तुमच्या राशीस येतो आता. तरी मान्य करी कृपावंता, 7.5 वर्षाते. मग गुरु म्हणे गा मजसी, तुम्ही कृपा करावी आम्हासी. न यावे आमुच्या राशी, घडी एक जानपा. मग मी वदलो ते वेळा, तुम्ही करिता माझा कंटाळा. तरी मज थारा नाही दयाळा, कोणी न करी मान्य मज. तरी 5 वर्ष मान्य करी, अथवा 2.5 वर्ष पदरी धरी. 2.5 वर्षाची परी, थोडकीच असे परी तेन मानिच गुरु. मग मी म्हणे न घडे निर्धारू, पुन्हा मनी केला विचारू. की गुरु सीन गांजावे, गुरु केवळ माऊली. सदा कृपेची करी साऊली. गुरुवचन न मानिता ये वेळी, अधपात प्राप्त होय. ते वेळा मी लागलो चरणी, विनंती करीत विनीत वचनी. मी प्रसन्न तुझ ग्रह शनी, माग माग गुरुनाथा. तेव्हा गुरु म्हणे शनैश्वरा, आम्हावरी कृपा करा. न यावे आमुच्या शरीरा, याची आता मागतसे. मग मी प्रसन्न जहालो ते क्षणी, 7.5 प्रहर येतो म्हणून. तुम्ही मान्य न केल्या सर्व प्राणी, न मानिती मज लागी. मग गुरुदेव म्हणे प्रमाण, तरी 1.25 प्रहर येणे जाण. हे म्या मान्य केले वचन, मग आज्ञा दिदली गुरुने. गुरु विचार करी निज मानसी, स्नान संध्यादी स्वकर्मासी. करिता दडवीन 1.25 प्रहरासी. मग तो शनी काय करील, ऐसा गर्व धरिला मनात. तो मज कळला वृत्तांत, मग म्या विचारिले चित्तात. काही चमत्कार दाखवू, तव ते आली ग्रहाची वेळ. तेव्हा गुरु जाहला होता वेळ, म्हणे मृत्यूलोकी गंगाजळ. तरी स्नाना लागी पैजावे, शनिग्रहाची पडता छाया. तेव्हा पालटली गुरुची काया, मग फकीर वेशे तया ठाया. शनिश्चर पाचला, तया पाशी करबुजे होती 2. ती केली गुरुसी अर्पण, मग गुरु हर्षयुक्त होऊन 2 पैसे देत तया. मग स्नान करोनी ते वेळी, धोतरात पळे बांधिली. झारी शोभे करकमळी, चालिले ते मार्गाने. तव पुढे दिसे एक नगरी, येथे काय झाली परी. राव प्रधान समसरी, 2 पुत्र दोघांसी. ते उभयता त्या दिवशी, गेले होते शिकारीसी. 2 प्रहर झाले तयासी, वाट पाहे राजेंद्र. तव ते येता दिसेना, इकडे उशीर झाला भोजना. तेव्हा सेवकास केली आज्ञा, धुंडूनी आणा दोघांसी. मग ते सेवक निघाले सत्वर, लगबगा झाले गावाबाहेर. तव तो पुढे देखील विप्र, हाती जोडी करबुजांची.
तव शनैश्वरे केली माव, फळांची मस्तके झाली सावयव. सेवकी ओळखीला ब्रह्मदेव, म्हणती तुम्हापासी काय आहे. ब्राह्मण म्हणे सेवकासी, खरबुजे घेतली फराळासी. सेवक म्हणती रुधिरासा, स्राव होतो दिसत आहे. तू ब्राह्मण किंवा शूद्र, वसला तू न गळे रुधिर. काय आहे ते सत्वर, दाविजे पै आम्हासी. मग गुरु झाला भयभीत, म्हणे हे अघटित काय वदत. अधोदृष्टी झोळी पाहत, तव ते रुधिर प्रत्यक्ष. सेवक झोळी घेती हिरोन, मग ते पाहती सोडोन. तव शिर कमळे निघाली दोन, प्रधान राजपुत्रांची. सेवक म्हणती रे चांडाळा, महादुष्टा पतिता खळा. ब्रह्मवंशी अमंगळा, दया नाही तुझ अंतरी. मग ते क्रोधयुक्त मानसी, बंधन करीती ब्राह्मणासी. मारित मारित तयासी, रायापाशी आणिला. राया सन्मुख उभा करून, सेवक सांगती वर्तमान. हा बाळ हत्यारी ब्राह्मण, याने उभयतासी मारिले. ऐकताची रायासी आली मूर्छना, मनी म्हणे कैसे केले नारायणा. एक पुत्र होता तोही मना, नाही आला तुझ्या की. ब्राह्मण नोहे हा काळ, याने गिळला माझा बाळ. तरी यासी नेऊनी तत्काळ, सुळावरी देई जे. ऐसा हुकुम होता रायाचा, सूळ करविला लोखंडाचा. नेऊनी रोविला पैसाचा, नगरा बाहेरी. तव भृगुची या मंदिरात, वर्तमान झाले श्रुत. तेव्हा एकची वर्तला आकांत, तो लिहिता ग्रंथ विस्तारेल. परी राजपुत्राची कामिनी, पतिव्रता लावण्य खाणी. वार्ता ऐकता तक्षणी, सती जावया सिद्ध झाली. आता इकडे गुरुनाथासी, घेऊन गेले सुळापाशी. तेव्हा न सुचे काही गुरुसी, ग्रह दशेने वेष्टिले. मग गुरुवदे सेवकाला, आता सुळी न द्यावे आम्हाला. 10 सहस्र रुपये तुम्हाला, देतो क्षणभरी थांबावे. 2 घटिका आम्हासी, सुळी न द्यावे निश्चयेसी. मग अवलोकावे नेत्रेसी, कैसे होईल ते. ऐसे करुणा शब्द बोलता तया, मग त्या सेवकासी आली दया. तेव्हा ते म्हणती 2 घटिका थांबोनिया, मग देऊ सुळावरी. ऐसे बोलता बोलता जाण, सवा प्रहर झाला परिपूर्ण. प्रधान राजपुत्र दोघे जण, आले वारू सहित. जेणे रायासी जाणविले, त्याचे दरिद्र दूर केले. मग सेवकासी आज्ञा पिले, सुळी न द्यावे ब्राह्मणा. तेव्हा सेवक धावले सत्वर, येऊनी नगरा बाहेर. सांगितला समाचार, सुळी न द्यावे ब्राह्मणा. मग तो आणिला रायापाशी, उभा राहिला सन्मुखेशी. आशीर्वाद देऊनी या रायासी, आपला वृत्तांत निवेदिला. ऐकोनी राव झाला सद्गदित, म्हणे मज नवते विदित. मी दूषण लावणी वदित, होतो तुम्हा गुरुराया. दिग दिग हा संसार, मी महापापी अनिवार्य. केवळा केला अविचार, राज्यमध्ये करोनी. तेव्हा सद्गदित झाला नृपती, गुरुचरण धरिले प्रीती. स्पुंद स्पुंदोनी रडे निश्चिती, मी अपराधी गुरुराया. नेनतपणे जाहला विचार, तो क्षमा करी साचार. मग हात धरोनी सत्वर, सिंहासनी बैसविला. मग गुरु म्हणे ऐक भूपाळा, हा अन्याय नाही तुझला. ही शनेश्वराची कळा, दुःख दाविले तयाने. मग झोळी आणोनी पाहती, तव ती खरबुजेच दिसती. क्षीरकमळांची आकृती, अदृश्य जहाली तत्काळ. असो राये करविले भोजन, गुरु पंक्तीस बैसला आपण. आणखी ही दिव्य ब्राह्मण, सर्व ही तृप्ती पावले. मग गुरुसी वस्त्रे भूषणे, दिदली राया भृगुने. तेव्हा आज्ञा घेऊनी गुरुने, प्रयाण केले तेथोनी. मग शनिदेव आले गुरुपाशी, नमन केले साष्टांगेशी. म्हणे वर्तणूक जाहली कैसी, ती सांगावी गुरुनाथा. गुरु म्हणे बापा शनैश्वरा, तवा प्रहरात केला माझा मातेरा. 7.5 वर्षे येतासी खरा, तरी मज काय होते कळेना. तू ग्रहा माझी सर्वश्रेष्ठ, जीवासी देसी बहुकष्ट. मी गुरु तुझा अतिश्रेष्ठ, बरा उपकार फेडिला. असो जे झाले ते बरे झाले, परी ऐसे कोणा न कष्टवी वहिले. तुझ शपथ माझी ये वेळे, शनिग्रहा समर्था. मग शनिदेव म्हणे गुरुसी, गर्व न धरावा मानसी. गर्व धरिला त्या पुरुषासी, ऐसेच मी गांजीन. गुरुजी तुम्हास गर्व जाहला, म्हणून हा अपराध घडला. तरी क्षमा करा बाळकाला, अपराध पोटी घालीजे. मग शनी गेला शिवापाशी, म्हणे आता येतो मी तुम्हासी. तव शंभू म्हणे आम्हासी, काय करीसी येऊनी. परी येशील तेव्हा सांगून येणे, असे उभयता झाले बोलणे. मग दुसरे दिवशी शनीने येतो म्हणून सुचविले. शंकर ऐकोनी वचनासी,
क्षण एक लपला कैलासी, मग वदता झाला शनीशी, तुवा आमुचे काय केले. मग शनी म्हणे महादेवा, तुमचा धाक त्रिभुवनी सर्वा, मज भेणे लपले ती देवादिदेवा, हे काय थोडे असे. ऐकोनी हास्य करी कैलासराज, म्हणे धन्य तुझे उग्र तेज. मग त्या ते कृपा करून सहज, आज्ञा देत शनीला. मग ग्रह आला रामचंद्रासी, वनवास भोगविला तयासी, आणि ग्रह येता सीतेसी, रावण चोरून पैनेले. रावणाच्या मंचका खालते, नवग्रह होते पालते, त्यावरी मंचक ठेवून निरुते, रावण पहुडे नित्यकाळी. तव तेथे आले नारद मुनी, ते वदते झाले मज लागुनी, तू ग्रह श्रेष्ठ महाअभिमानी, ऐशी दशा तुमची, तरी येते तुमचे काही न चाले. गरिबांसी कष्ट विता बळे, हे सामर्थ्य नवे आगळे, उचाची पुरुषार्थ भोगिता. मग शनी वदे नारदासी, आम्ही पालथे ते सोयीचे करविसी. मग पाहे पराक्रमासी, कैसा आहे तो दाविना. नारद म्हणे मी ऐसे करीना, ऐसे बोलो निया वचना. मग रावणापाशी जाऊन, सांगे तयासी विचार. म्हणे ग्रह पालते घालून, मंचकी निद्रा करीसी रात्रंदिना. तरी हे अनुचित असे जाण, वैरी यांच्या उरावरी पाय द्यावा. ते वचन रावणा मानले, मग पालते ते सोयीचे केले. मग तेथे काय वर्तले, ते परिसावे सज्जनी. दृष्टी फिरविता शनेश्वर, षण्मासात सहपरिवार. निर्दाळी श्रीरामचंद्र, पुत्र पौत्रांसहित, हरिश्चंद्राशी आला शनी. 12वा अति क्रूर स्थानी, पिढीला झाला कौशिक मुनी. राज्य भ्रष्ट तो केला, पुढे अति दुःख दिदले तयासी. स्त्रीपुत्रादी घातले विक्रयासी, सवे विकला डोंबासी. तेथेही जाचिले बहुत, ऐसे कष्टविले राजोत्तमा. दमयंती प्राण मनोरमा, दुःख दिदले हे विक्रमोत्तमा. पिढी येली दमयंती, ग्रह आला इंद्रराया. भोगिली गौतमाची जाया, भगांकित झाली सर्व काया. ऋषी शापे करोनिया, ग्रह आला चंद्रासी. स्पर्श केला गुरुपत्नीसी, कलंक लागला चंद्रासी. ऐसे झाले जानपा, ग्रह आला वसिष्ठासी. क्षय झाला शतपुत्रासी, तैसेची पिढीले पराशराशी. मत्स्यगंधा भोगिली, पांडव ग्रह दशा भोगीत. राज्य हरोनी गेले वनात, कौरवांचा क्षय केला क्षणात. ग्रह येताची तत्काळी, तैसाची श्रीकृष्णाची ग्रह आला. समंतकाचा डाग लागला, तो कोणत्या कारणे निघाला. हरिविजयी ती कथा. मग कृष्ण म्हणे शनैश्वरा, तू महासमर्थ होसी खरा. सर्वत्रांसी तुझा दरारा, देवदानवादिकासय. ऐसे देवादिकासी त्रासिले, त्यात तुझला काहीसे दुःख दिदले. किंचित चमत्कारासी दाविले, समजावया तुझलागी. मग विक्रम उठे झडकरी, साष्टांग नमस्कार करी. धन्य शनैश्वरा अवधारी, पावन केले मजलागी. आता मी तुझ अनन्य शरण, कृपा करी अनाथ लागून. याची द्यावे वरदान, न पिढी प्राणीमात्रासी. मग शनी म्हणे विक्रमासी, धन्य तू परोपकारी होसी. परपीडा निवारितोसी, उपमा नाही तुझलागी. तेव्हा प्रसन्न झाला शनैश्वर, रायासी देता झाला निजवर. हा ग्रंथ श्रवण पठन करी जो नर, तयासी पीडा न करी मी. भावे करीती श्रवण पठन, आदरे ग्रंथ संरक्षण. त्याशी रक्षी मी रात्रंदिन, कृपा करीन सर्वता. जो का श्रवण पठन न करी, आणि ग्रंथाची हेळना करी. तया नराच्या शरीरी, पीडा फार करीन मी. श्रवण पठनाच्या ऐका विचार, नित्य अथवा शनिवार. श्रवण पठन करी जो नर, उपोषण अति संतोषे. जरी न करवे उपोषणासी, तरी श्रवण करावे अहर्निशी. येणे संतोष मम मानसी, मग पीडा न करी तत्वता. हे वचन माझे नेमस्त, विक्रमासी भाष देत. त्या नरासी मी भाग्यवंत, करी न जाण निर्धारे. ऐसा वर देऊनी रायसी, शनी देव गेले निजस्थानासी. पुढे कथा वर्तली कैसी, ती श्रवण करावी श्रोते हो. राजकन्येच्या माडीवर, विक्रमासी भेटले शनैश्वर. तेव्हा रायाचे दिव्य झाले शरीर, जैसा सूर्य प्रगटला. तव चंद्रसेन राव आला, पाहे तव देखे विक्रमाला. जैसा मदनाचा पुतळा, तटस्थ जाहला मानसी. मग ती पद्मसेना राजकुमारी, राया विक्रमाते वरी. राव पुसे ते अवसरी, आपण कोण महाराज. विक्रम वदे साचार, मी तुमचा असे चोर. श्रीपती वैश्य सावकार, बोलावा आदी तयासी. तव धावली सेवकांची मांदी, वैश्य बैसला होता गादी. म्हणती बोलविले राये आधी, सत्वर तेथे चलावे. वैश्य उठला जड करोना,
येऊनी रायासी करी नमन, राव म्हणे वैश्या लागून, हाची तस्कर होय की, वैश्य म्हणे रायासी, आता चला मम मंदिरासी, अवश्य म्हणोनी वेगेसी, चित्रशाळेसी पातले, तव चित्रीचा निर्जीव हंस, जेणे गिळले होते हारास, तो पुन्हा उगाळी सावकाश, जैसा होता तैसाची, हार उगाळीता हंसाने, तो पाहिला सर्वजने, हे आश्चर्य सकळा कारणे, म्हणती हे अघटित, मग तो वैश्यवाणी, बहुत संतोषला निज मनी, कन्या अर्पुनी चरणी, विक्रमाचा लागला, जन म्हणती अघटित कळा, निर्जीव लेपे हार गिळला, दोष लाविला महापुरुषाला, ते आजी कळू आले, चंद्रसेन पुसे विक्रमासी, आपण राहता कोणे देशी, कोण नाम कोणे वंशी, जन्म तुमचा सांगावा, तव विक्रम म्हणे चंद्रसेना, काय पुससी विचक्षणा, मी असे उज्जनीचा राणा, नाम माझे विक्रम, ऐसे ऐकता राजेश्वर, घाली साष्टांग नमस्कार, म्हणे अन्याय घडला थोर, कृपा करी दयाळा, तेव्हाच की असते श्रुत, तरी कष्ट का होते प्राप्त, न कळता झाले अनुचित, त्याची उपाय कायसा, विक्रम म्हणे राजेश्वरा, हा आमुच्या ग्रह दशेचा फेरा, पूजन न केले शनेश्वरा, म्हणून कष्ट पावलो, जवग्रह नवता सानुकूळ, म्हणून तव बुद्धी विकळ, आता ग्रह झाला सानुकूळ, म्हणून ऐसे वदतोस, असो रायाने सोहळा केला फार, तोडिले द्रव्याचे भांडार, धर्म केला अपार, याचक जन संतोषती, मग तो तेली बोलाविला, विक्रमे तयासी नमस्कार केला, एक देश तया देवविला, सुखी केला तयवेळी, चंद्रसेन हर्षभरित, म्हणे मम भाग्याची नाही अंत, विक्रम जोडला जामात, धन्य मी एक संसारी, ऐसे करिता एक मास, झाला राया विक्रमास, मग पुसोनिया चंद्रसेनास, आज्ञा मागतसे नृपती, मग चतुरंग दळ सिद्ध करून, हत्ती घोडे दास दासी जाण, देश पट्टणे ग्राम देऊन, जामातासी बोळविले, तवत्या सावकारे आपण, नाना वस्तू अनर्घ्य रत्न, विक्रमासी देऊन, बोळवण केली कन्येची, असो सवे घेऊन दळबार, उज्जनीसी आला राजेश्वर, नगर शृंगारिले सत्वर, अति आनंद होतसे, मग सुमुहूर्त पाहुनी, विक्रम बैसविला सिंहासनी, याचक तृप्त केले दानी, चिंता चित्ती असेना, मग हे शनेश्वर व्रत, राजा विक्रम आचरत, पीडा गेली समस्त, शनी प्रसादे करोनी, ही महाराष्ट्र भाषेची कथा, परी अर्थाविषयी नाही न्यूनता, यथामती वर्णिली तत्वता, श्रवण करा भाविक हो, हा ग्रंथ करिता श्रवण, सकळ विघ्ने जाती निरसून, ग्रह पीडा अतिदारुण, न बाधे कदा कल्पांती, ऐकता कथा नवग्रहांची, येणे पीडा निवारे क्लेशाची, वार्ता ही नुरे दुःखाची, कृपा करीती ग्रह सर्व, श्रवण पठणी निधिध्यास, लेखक पाठक सर्वांस, ग्रंथ संरक्षितयास, क्लेश विघ्नेन बाधती कदा, ही शनैश्वराची ख्याती, केवळ शनैश्वराची मूर्ती, अहर्निशी जे का ध्याती, त्याशी संरक्षी शनिदेव, सकळ दुःख दरिद्र, येणे निरसेल समग्र, भावे श्रवण करिता साचार, फळ प्राप्त तयासी, म्हणे तात्याजी महीपती, हे प्रीती पाओ शनैश्वरा प्रती, कृपाळू तो उग्रमूर्ती, निर्विघ्न करी सर्वांसी, इति श्री शनैश्वराची कथा, त्याचा तोच वदविता, आपुली तो माईक वार्ता, करविता श्री पांडुरंग, इति श्री शनैश्वर महात्म्य संपूर्णम। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आपल्या मित्रांना, आपल्या नातेवाईकांना, आपल्या ओळखीच्या व्यक्तींना हे जे आपलं चॅनल आहे हे चॅनल त्यांच्यापर्यंत पोचवा, कारण या चॅनलमध्ये स्तोत्र आहेत, मंत्र आहेत आणि एक परमेश्वराची आराधना हे एक उद्दिष्ट या चॅनलचं आहे। आणि कृपा करून या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक जरूर करा। धन्यवाद।